5 छेदस्थानी असणारी संख्या, छेदस्थानी असणारी संख्येचा भागाकार कसा करायचा बघा. आता सिंपल बघा, एकदम मजेदार आहे बघा. हे तुम्ही बघितलंही नसेल आतापर्यंत आणि बघणार पण नाही, अशी ट्रिक आहे बघा. 147/5 करायचं. काय ताण घ्यायचं नाही, भागाकार करायचंच नाही तुम्हाला. काय करायचं, भागाकार करायचंच नाही. काय करायचं, गुणिले 2 करा ह्या वरची जी संख्या दिसते त्या संख्येला. बस संपलं, तुमचं उत्तर येऊन जाईल. बघा, 2×7 14 4 हातचाला 1, ठीक आहे. 2×4 8 आणि हातचाचा 1 9, नंतर 2×1 2. आता काय झालं, शेवट आन्सर तुमचं काय करायचं, खाली एकच अंक आहे म्हणून उजवीकडून एक अंक सोडून इथं तुम्हाला दशांश चिन्ह द्यायचं आहे. तुमचं फायनल आन्सर झालेलं आहे. 29.4 हे तुमचं काय आहे, भागाकार आलेला आहे तुमचा. ठीक आहे. पुढचं बघा. आता तशाच टाईपमध्ये तुम्ही पुढचं पण करू शकता. बघा, आता पुढचा क्वेश्चन घ्या. आता बघा, चला दुसरं घ्या बरं एक्झाम्पल. हां चला, 56,238/5. आता काय करायचं, छेदस्थानी एक अंक आहे म्हणून गुणिले 2 करायचं. आता फायनल आन्सर कसं काढायचं बघा, सिंपल आहे. आता सिंपल याचा गुणाकार करायचा, बघा. 2×8 16 6 हातचा 1, 2×3 6 आणि 7, 2×1 2×2 4, 2×12 2 हातचा 1, 2×5 10 आणि 1 11, 2×5 10 आणि 1 11. ठीक आहे, हे झालं 11. हे तुमचं फायनल आन्सर झालं का, अजून नाही आहे. हे आता छेदस्थानी एक अंक आहे म्हणून इथं दशांश चिन्ह द्या, एक अंक सोडून उजवीकडून इथं दशांश चिन्ह दिलं. फायनल आन्सर आपलं झालेलं आहे किती बघा, 11,247.6 हे तुमचं फायनल उत्तर झालेलं आहे. चला, अशा ट्रिकसाठी आपल्या यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा आणि एकदम मजेदार आपण ट्रिक घेतोय बघा. आता अजून एक घ्या अंक, 335/5 करा. तरी पण 5 न काय भागू नका, डायरेक्ट 2 गुणा. 2×5 10 0 हातचाला 1, 2×3 6 7 आणि 2×3 6. मग फायनल आन्सर किती झालं तुमचं, 67 हे फायनल आन्सर झालेलं आहे. ठीक आहे. चला, आता शेवटचं बघा. अजून एक एक्झाम्पल घेऊया आणि पुढचे ट्रिक. म्हणजे आता जर तुमच्या छेदस्थानी जर 25 असेल तर त्यावेळेस काय करायचं. ठीक आहे, तर आधी काय करूया, एक साधं एक्झाम्पल अजून एक घेऊया. चला, अजून एक 5 छेदस्थानी 5 असलेले एक्झाम्पल घेऊया. 835 भागिले इथं 5 केलं, सॉरी 835 नाही, 8,354 भागिले 5 केलं, तरी पण 2 ने गुणा. बघा, 2×4 8, 2×5 10 0 हातचा 1, 2×3 6 आणि 7, नंतर 2×8 16. हे तुमचं फायनल आन्सर झाले का नाही. इथं दशांश चिन्ह दिलं की फायनल आन्सर झालं. म्हणजे काय, 1670.8 हे तुमचं फायनल उत्तर झालेलं आहे. चला, आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका. चला, पुढचं आपण क्वेश्चन घेऊया. छेदस्थानी 25 असेल तर, छेदस्थानी काय असेल तर 25 असेल तर बघा, 25 छेदस्थानी असेल तर, 25 काय छेदस्थानी असेल तर, छेदस्थानी
असेल, बरोबर, छेदस्थानी 25 असेल तर बघा असेल तर ठीक आहे. चला, सगळ्यांना कळतंय, एकदम सिंपल ट्रिक आहे तर, आणि तुम्ही पण करायचं, प्रॅक्टिस करायची, प्रॅक्टिस केल्याशिवाय जमणार नाही. तर बघा आता सिंपल एक एक्झाम्पल घेऊया. चला, 735 भागिले 25 करा. काय होतं, याला काय करायचं, 4ने गुणायचं झालं. आणि काय करायचं, छेदस्थानी किती अंक आहेत, 2. मग काय करायचं, उजवीकडून 2 अंक सोडून काय करायचं, दशांश चिन्ह द्यायचं. ठीक आहे. तर बघा आता काय केलं, 4 पंचे 20, 20ला 0, हाताला 2, हाताला काय केलं, 2 दिलं. नंतर 4 त्रिकम 12, 12 आणि 2 14, हाताचे 2 ना, 12 आणि 14, आणि 4 7 28, 28 आणि 1 हाताचा 29. आता तुमचं उत्तर काय असणार आहे, छेदस्थानी 2 संख्या असल्यामुळे इथं तुम्हाला दशांश चिन्ह द्यायचं, हे तुमचं फायनल उत्तर. आता कुठलीही संख्या घ्या तुम्ही, त्याच्या छेदस्थानी 25 असेल तर भागाकार तुम्हाला पाडा म्हणायची गरज पडणार नाही. कळलं तुम्हाला, भागाकारात आपल्याला 25चा पाडा म्हणायची गरज नाही. आता बघा परत, गुणाकार जमला पाहिजे, नाही गुणाकार येत नसेल तर मग तुमचं काही खरं नाही, तुमचे वांदे मग खूप वांदे आहेत. तुम्हाला सगळं शिकणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला, 25 ना आता बघा परत 4 गुणूया, याला गुणा, 4 2 8, परत 4 1 गुणा 4 येईल, परत 4 1 गुणा 4 येईल, आणि परत 4 8 गुणा 4 8 32. हे झालं तुमचं उत्तर. फायनल झालं का, नाही. छेदस्थानी 2 संख्या असल्यामुळे एकक स्थान सोडा, दशक स्थान सोडा, आणि इथं तुम्हाला दशांश चिन्ह द्या. हे तुमचं फायनल आन्सर झालेलं आहे. चला, या आवडत असेल तर तुम्ही लाईक करायला विसरू नका. चला, पटापट पटापट उत्तर टाकायचं. चला, याचं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लवकर टाकायचं. जमेत असेल, तुम्ही लाईव्ह जरी बघत नसाल तरी, ऑफलाईन जरी बघत असाल तरी तुम्हाला त्याचं उत्तर टाकून द्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. चला, 3225 भागिले आपण 25 करून बघूया. परत याला 4ने गुणा. हे 4ने का गुणायचं हे विचारू नका, हे जादू आहे, जादू. ठीक आहे, जादू आहे. आता काय करायचं बघा, फायनल आन्सर काढूया. 4 पंचे 20ला 0, हाताले 2, 4 2 8 आणि 2 10ला 0, हातचा 1, 4 2 8ला 8, 4 त्रिकम 12, बरोबर, 4 त्रिकम 12. आता तुमचं उत्तर झालेलं आहे का, अजून नाही झालेलं आहे. मग काय करायचं, सिंपल. आता काय करायचं, सिंपल आहे. छेदस्थानी 25 असल्यामुळे एकक आणि दशक स्थान सोडा, आणि इथं दशांश चिन्ह द्या. हे झालं तुमचं फायनल उत्तर. ठीक आहे. तर अशाच पद्धतीनं आता छेदस्थानी, तुमच्या छेदस्थानी जर 125 असेल तर काय करायचं बंट्या. आता काय करायचं बंट्या, बघ तुला सांगतो एकदम सोपं आहे. आता बघ काय करायचं, इकडं बघ. नंतर काय करायचं बघा, सिंपल आहे. 850 भागिले 125. आता आलं टेन्शन तुला, टेन्शन घ्यायचं नाही, याला 8ने गुणून घ्यायचं. पहिलं 8ने गुणा, 8 0 0, 8 म्हणजे 40ला 0, हाताले 4. ठीक आहे. मग 8 8 64 न 4 68. आता बंट्या काय करायचं, छेदस्थानी किती येतं, 3 अंक आहेत, 1 2 3 अंक सोडा आणि दशांश चिन्ह द्या. म्हणजे फायनल आन्सर झालं तुझं 6.8. हे तुमचं फायनल आन्सर झालेला आहे. चला, आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब बी करून घ्या. असल्या ट्रिक खूप भेटतील तुम्हाला शिकायला. ठीक आहे. चला, आता बघा, आता खूप छान. अजून बघा, अजून 2 एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. चला, अजून 2-3 एक्झाम्पल घेऊया.
135 भागिले 125. आता अजून फुल टेन्शन आलं असेल तरी पण घ्यायचं नाही, 8 ने गुणा. ठीक आहे, मग 8 पंचे 40, हाताला 4, मग 8 त्रिक 24, 24 आणि 4 28, हाता 2 देऊन टाक. बरोबर ना, 2 देऊन टाक. 8 एक 8, 8 2 10. तुझं फायनल आन्सर आता काय, छेदस्थानी 3 अंक इथं 1 2 3 16 अंक इथं दशांश चिन्ह येतं, म्हणजे 1.080 हे तुझं फायनल आन्सर. ठीक आहे, चला अजून एक एक्झाम्पल शेवटचं घेऊया आणि आपल्या क्लासला एंड करूया. ठीक आहे, आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. चला आता बघा शेवटचं आहे बघा, एक मिनट. आता शेवटचं एक्झाम्पल घेऊया आपण. चला मोठं एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, तुम्हाला पण सर काय छोटे छोटे घेत आहे तर मोठं घेऊया आपण. चला मोठं एक्झाम्पल घेऊया, तुम्हाला पण चला 22,475 भागिले 125. बरोबर. आता काय करायचं, परत तेच 8 न गुणा. 8 म्हणजे 40ला 0 हाताला 4. बरोबर. मग 8 7 56, 56 आणि हे 4 60, हातच्याले 6 जातील. बरोबर. नंतर 8 चौक 32, 32 आणि हे 6 38, हाताला 3 जातील. बरोबर. त्याच्यानंतर 8 दोन्ही 16, 16 आणि 3 19, हातचा 1 जाईल. नंतर 8 1 8, 8 दोन्ही 16 आणि 1 17. आता काहीच नाही, सिंपल शेवटची स्टेप. छेदस्थानी 3 अंक आहेत, 1 2 3 संख्या सोडा, इथं दशांश चिन्ह द्या, झालं तुमचं उत्तर. म्हणजे 179.8 हे तुमचं फायनल आन्सर झालेलं आहे. ठीक आहे, आवडलं तर लाईक करायला